मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार आता कधीही होऊ शकतो अशा बातम्या येत आहेत. ममता बॅनर्जींच्या टीएमसीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटून एनडीए मध्ये सामील झाले आणि एनडीएची लोकसभेतल्या खासदारांची संख्या आता 319 इतकी झाली आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना, आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून आखली जाणारी रणनीती आणि नव्याने जोडल्या गेलेल्या खासदारांना आणि जुन्या मित्रपक्षांना द्यावी लागणारी संधी, यातनच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आपल्या आधीच्या 2 टर्म मध्ये नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यातच टायमिंग साधत मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. तोच पॅटर्न आता देखील दिसून येईल असं सांगितलं जात आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारातनं महाराष्ट्राच्या हाती काय लागणार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणातनं बॅकफुटला गेलेले विनोद तावडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एंट्री होणार आहे का? ऑपरेशन टायगर राबवणाऱ्या एकनाथ शिंदेच्या हाती नेमकं काय लागणार आहे? आणि महत्वाचं म्हणजे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातनं कोणाला डच्चू मिळणार आहे? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट केलं जातं, राजकीय गणितं मांडली जातात आणि यातनच काही जणांचा पत्ता कट होतो तर काही जणांना लॉटरी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सध्या 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्र्यांचा स्वतंत्र प्रभार तर 36 राज्यमंत्री असे एकूण 71 मंत्री आहेत. लोकसभेतील एकूण खासदारांच्या 15% इतकी मंत्रिमंडळाची संख्या ठेवता येते. 543 खासदारांचे 15% म्हणजेच 82. पण अर्थातच सध्याच्या मंत्र्यांपैकी काही जणांचा पत्ता कट देखील होऊ शकतो. पण यामध्ये महत्वाचा विषय तो म्हणजे महाराष्ट्राचा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातनं सत्ताधारी एनडीएचे 17 खासदार निवडून गेले होते. त्यात आता ठाकरेंकडून शिंदेकडे गेलेल्या 6 खासदारांची भर पडली आहे. त्यामुळे लोकसभेतल्या एनडीएच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा आकडा 23 वर गेलाय. तर महाराष्ट्रातनं राज्यसभेवर गेलेल्या एनडीएच्या खासदारांची संख्या 15 इतकी आहे. पण सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 6 मंत्रिपद आहेत. भाजपच्या कोट्यातनं नितीन गडकरी, पियुष गोयल हे 2 कॅबिनेट मंत्री, शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्याकडे राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार आहे, तर भाजपचे मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि आरपीआयचे रामदास आठवले हे राज्यमंत्री आहेत. पण येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्र भाजपमधनं कोणाला संधी मिळू शकते? तर आघाडीवर असलेलं सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे विनोद तावडेंचं. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेल्या तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात बॅकफुटला जावं लागलं. पण त्यानंतर त्यांनी भाजपच्या केंद्रीय पक्ष संघटनेत काम करत आपलं स्थान अधिक मजबूत केलं. बिहार आणि बंगाल सारखी राज्य भाजपला जिंकून देण्यात संघटनात्मक पातळीवर त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. प्रभारी म्हणून तावडेंना जिथं जिथं जबाबदारी मिळाली तिथं तिथं त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलं. महत्वाचं म्हणजे त्यांनी मित्र पक्षांशी देखील चांगल्या पद्धतीने जुळून घेतलंय. त्यामुळेच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार करण्यात आल्याची चर्चा झाली आणि आता त्यापुढे जात त्यांना मंत्रिपदाचं प्रमोशन मिळेल अशी देखील चर्चा आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असलेल्या ओबीसी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडे आणि मराठा समाजातून येणारे आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चर्चा भाजप वर्तुळात होतीये. भाजपकडनं सर्वाधिक चर्चा ही विनोद तावडेंच्या नावाचीच आहे. तर 6 खासदार सोबत घेत एनडीए मध्ये वजन वाढवलेल्या शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. सध्या प्रतापराव जाधव यांच्या रूपात शिंदेकडे एकच केंद्रीय राज्यमंत्री पद आहे. ते देखील शिंदे बदलणार आहेत अशी चर्चा सध्या होताना दिसतीये. पण लोकसभा खासदारांचा आकडा आता 13 वर गेल्यानं शिंदेंना एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळणार का अशा चर्चांनी जोर पकडलाय. या मंत्रिपदासाठी शिंदेच्या सेनेकडनं आघाडीवर असलेलं नाव आहे श्रीकांत शिंदे यांचं. श्रीकांत शिंदे हे 3ऱ्या टर्मचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. पण त्या पलीकडे त्यांनी ऑपरेशन टायगर मध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात येते. परदेशात केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळामध्ये सुद्धा श्रीकांत शिंदेचा सातत्याने सहभाग राहिलाय. पक्षांतर्गत अडथळे नसणं हा फॅक्टर सुद्धा श्रीकांत शिंदेचं वजन वाढवणारा ठरतो. सोबतच या मंत्रिमंडळ विस्तारात युवा खासदारांना संधी मिळेल अशी चर्चा असल्यानं श्रीकांत शिंदेचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. पण एकनाथ शिंदेंना आणखी एक राज्यमंत्रीपद मिळालं तर नव्याने शिंदेच्या सेनेत प्रवेश केलेल्या खासदारांपैकी एका खासदाराची वर्णी तिथं लागू शकते असं बोललं जाते. ज्यात सर्वाधिक चर्चा ही संजय जाधव यांची आहे. 3 टर्मचे खासदार आणि परभणीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला वाढवायची असलेली ताकद पाहता बंडू जाधव केंद्रीय राज्यमंत्री होतील या चर्चांनी जोर पकडलाय. सोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. वडिलांच्या खून प्रकरणातला निकाल हा विरोधात गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिलेला सोबत राहण्याचा शब्द, ओमराजे माघारी फिरले तर ऑपरेशन टायगर फेल जाण्याची शक्यता, या सगळ्या गोष्टी पाहता ओमराजे निंबाळकर यांचा देखील केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो
कारण यातनं एकनाथ शिंदे एकाच वेळी ठाकरे आणि भाजपला शह देऊ शकतात. सोबतच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची निवड करत अनुभवी कार्यकर्त्याला संधी आणि पुणे जिल्ह्यात ताकद वाढवण्याची आखणी एकनाथ शिंदे करू शकतात असं म्हटलं जाते. लक्षात घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे सध्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद नाहीये. त्यामुळे आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीलाही संधी मिळू शकते असं बोललं जाते. यामध्ये पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा विचार सुद्धा होऊ शकतो असं म्हटलं जाते. पण या सगळ्यामध्ये सुनील तटकरेंना देखील मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशा चर्चा होत आहेत. पण राज्यातल्या अर्थमंत्रीपदाचा प्रश्न प्रलंबित असताना राष्ट्रवादीला केंद्रातल्या मंत्रिपदाची जुळणी करता येईल का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. आणि जर राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद दिलं तर राष्ट्रवादी ते घेणार का की कॅबिनेट मंत्रिपदाचा हट्ट करणार याची देखील चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळात होतीये. आता हे झालं मंत्रिमंडळात होणाऱ्या एंट्रींचं. आता बोलूयात एक्झिट बद्दल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे मोदींच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यातही मारवाडी समाज आणि मुंबईची पार्श्वभूमी असल्यानं गोयल यांचा पत्ता कट होण्याच्या शक्यता या कमी आहेत. आता रामदास आठवले यांना असलेलं दलित समाजाचं पाठबळ आणि भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगची पद्धत पाहता त्यांचं देखील मंत्रिपद शाबूत राहण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे या महिला चेहरा आणि उत्तर महाराष्ट्रात येणारं नाव असल्यानं प्रादेशिक समतोल राखण्यासाठी त्यांचं मंत्रिपद कायम ठेवलं जाऊ शकतं. पण दुसऱ्या महिला नेत्याला संधी देण्याचा विचार झाला तर रक्षा खडसेंचा पत्ता कट होऊ शकतो. आता पश्चिम महाराष्ट्रात येणारा मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांचं वजन आहे. त्यांच्याकडे 2 खात्यांचा पदभार असल्यानं त्यांची पोझिशन आता तरी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे जर बदल करायचा झालाच तर याच भागातनं मराठा चेहरा म्हणून राज्यसभेवरचे खासदार धनंजय महाडिक यांना पुढे आणलं जाऊ शकतं किंवा पश्चिम महाराष्ट्रातनं ओबीसी चेहरा देण्याचा प्रयोग भाजपकडनं होऊ शकतो. राज्यमंत्र्यांच्या बाबतीत भाजप सामाजिक आणि प्रादेशिक समतोल कसा राखतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे नितीन गडकरी यांचं काय होणार. इथेनॉल, E20, E85 या सगळ्या धोरणांची बरीच चर्चा झाली. सोबतच मुंबई गोवा महामार्ग प्रलंबित असल्याचा मुद्दा देखील प्रचंड गाजलाय. एका बाजूला रिपोर्ट कार्ड आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय स्पर्धा. भविष्यात मराठी पंतप्रधान कोण होऊ शकतो यावरती राज्यातले सर्वपक्षीय मंडळी एकमुखाने गडकरींचं नाव घेतात. त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि खासदारांशी उत्तम संबंध आहेत. शिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फेवरेट आहेत. त्यामुळेच मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांचं नाव अनेकदा पुढे येतं. पण त्यांचे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी असलेले संबंध हा कळीचा मुद्दा ठरतो. त्यामुळे 2029च्या संभाव्य स्पर्धेचा विचार करून गडकरींना मार्गदर्शक मंडळात पाठवलं जाण्याची आणि राजकीय भाषेत सांगायचं तर त्यांना अडवाणी, जोशींच्या पंक्तीत बसवलं जाऊ शकतं. असं घडलंच तर पक्षांतर्गत राजकारणात मोदी शहा यांना नजीकच्या भविष्यात प्रतिस्पर्धी उरणार नाही. पण पक्षांतर्गत राजकारणात बॅकफुटवर गेलेल्या गडकरींना हटवून काम करणाऱ्या माणसाला काढलं हे बालंट मोदी शहा घेतील का हा देखील प्रश्न आहे. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातनं सर्वाधिक खासदार निवडून येतात. पण त्या प्रमाणात महाराष्ट्राला सध्या फक्त 6 मंत्र्यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळत आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात हा आकडा वाढणार का, कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.